इंट्रोडक्शन टू द डॅम्स. काय बघितलं आपण? डॅम इज अ सॉलिड बॅरियर विच इज कन्स्ट्रक्टेड ऍट अ सुटेबल लोकेशन अक्रॉस अ रिव्हर व्हॅली टू स्टोअर द फ्लोईंग वॉटर. काय करायचं आपल्याला? जे पळणारं जे पाणी आहे, वाहणारं जे पाणी आहे, तर त्या पाण्याला आपल्याला काय करायचं? स्टोअर करायचंय, थांबवायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? रिव्हरच्या अक्रॉस आपण काय करणार आहोत? डॅमचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. दॅट इज द बेसिक एम टू स्टोअर द वॉटर विच इज फ्लोईंग. दॅट वॉटरला आपल्याला काय करायचं? स्टोअर करून ठेवायचं आहे. दॅट इज द बेसिक एम ऑफ द डॅम्स. सेकंड वन इज द स्टोरेज. आता या ठिकाणी स्टोरेज ऑफ वॉटर, त्याचे युटिलायझेशन काय? विच आर द ऑब्जेक्टिव्ह टू युटिलाइज द वॉटर. तर व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टोरेज ऑफ वॉटर? तर युटिलायझेशन कशासाठी करणार आहोत आपण? पहिलं म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट कशासाठी डेव्हलप करतो आपण? फॉर द पाण्यापासून आपल्याला काय करायचं? इलेक्ट्रिसिटी काय करायचे? जनरेट करायचंय. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी हायड्रो पॉवर प्लांट काय करणार आहे? पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे. दॅट इज द बेसिक एम. तर आपल्याला वन एनर्जी टू अनदर एनर्जी, एका एनर्जी पासून दुसऱ्या एनर्जी मध्ये काय करायचं? आपल्याला कन्वर्ट करायचं. म्हणजे काय? पाण्याचं जे पोटेन्शियल एनर्जी आहे त्याची आपल्याला कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचे आणि कायनेटिक एनर्जी पासून आपल्याला वॉटरचं परत काय करायचंय? इलेक्ट्रिसिटी मध्ये काय करायचंय? रूपांतर करायचंय. तर त्यासाठी जी काही प्लांट आहे तर त्या प्लांटला आपण काय म्हणतो? तर हायड्रो पॉवर प्लांट असं म्हणतो. तर या हायड्रो पॉवर प्लांट वरती आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन हा पॉइंट या ठिकाणी कंप्लीट करतो बाय युजिंग द वॉटर विथ एनर्जी दॅट इज द कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. याच्या साह्याने वॉटर पासून आपण डायरेक्टली काय करणार आहोत? तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहोत. दॅट इज द युटिलायझेशन ऑफ स्टोरेज ऑफ वॉटर फ्रॉम द डॅम साइट. सेकंड पॉइंट जर बघितलं तर इरिगेशन म्हणजे काय? जे स्टोरेज वॉटर जे आहे तर ते स्टोरेज वॉटर आपण काय करणार आहोत? युटिलाइज कुठे करणार आहोत? फॉर द ऍग्रिकल्चरल जे क्रॉप्स आहेत तर त्या क्रॉप्ससाठी आपण या पाण्याचा वापर करणार आहोत. जे पाण्यांना पिकांना पाणी प्रोव्हाइड करायचं काम आपण हे जे काही डॅम साईड थ्रू मिळणार पाणी आहे ते आपण काय करणार आहोत? इरिगेट करणार आहोत. कुठे? तर फॉर द ऍग्रिकल्चरल क्रॉप्स. थर्ड वन इज द वॉटर फॉर द डोमेस्टिक कन्झम्पशन. म्हणजे काय? वॉटर थ्रू डोमेस्टिक कन्झम्पशन, जे काही डोमेस्टिक यूज आहेत, इंडस्ट्रियल यूज आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? वी हॅव टू यूज सच अ वॉटर विच इज फ्रॉम द डॅम साईट और द डॅम रिझर्वायर. हे स्टोरेज वॉटर आहे ते आपल्याला डोमेस्टिक यूज साठी, इंडस्ट्रीसाठी किंवा त्या ठिकाणी ऍग्रिकल्चरल साठी आपल्याला काय करायचं? प्रोव्हाइड करायचं. नेक्स्ट वन इज द फ्लड कंट्रोल. आता या कॅपॅसिटीची काही रिझर्वायर, जितका डॅम आपण मोठा कन्स्ट्रक्ट करणार आहोत तितकी कॅपॅसिटी काय असणार आहे? स्टोरेज रिझर्वायरची जास्त असणार आहे. तर त्यामुळे जर रेनफॉल जास्त झाला तर देअर इज काय होणार आहे? देअर आर दी पॉसिबिलिटी ऑफ द फ्लड. आणि हा फ्लड आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे? तर सगळं जे वॉटर आहे तर ते वॉटर कशामध्ये आपण जितकी कॅपॅसिटी आहे तितकं वॉटर आपण काय करणार आहोत? तर डॅम साईट वरती स्टोअर करणार आहोत. आणि रिमेनिंग वॉटर जे आहे, जे काही आपल्याला एक्सेस जर वॉटर व्हायला लागलं तरच ते आपण काय करणार आहोत? थ्रू द स्पिलवेज, थ्रू द गेट्स आपण वॉटर काय करणार आहोत? बाहेर सोडणार आहोत फ्रॉम द डॅम साईड. म्हणजे इट विल बी हेल्पफुल फॉर अस टू कंट्रोल द फ्लड. नेक्स्ट आहे तो ड्रॉट म्हणजे काय असतं? तर ज्या ठिकाणी दुष्काळ आहे तर या दुष्काळीग्रस्त लोकांना, दुष्काळीग्रस्त त्या ठिकाणी मग ऍग्रिकल्चरसाठी असतील किंवा डोमेस्टिक यूज साठी असेल, जे रिक्वायरमेंट ऑफ वॉटर आहे, जे काही वॉटरची डिमांड आहे तर हे पूर्ण करायचं काम कोण करतं? तर दॅट इज फ्रॉम द स्टोरेज रिझर्वायर, स्टोरेज वॉटर रिझर्वायर फ्रॉम द डॅम साईड. तर त्या डॅम थ्रू आपण जे वॉटर मिळणार आहे ते वॉटर आपण काय करतो? छोटे छोटे स्ट्रीम्स असतील, छोटे छोटे रिव्हर्स असतील, छोटे छोटे कॅनल्स असतील, याच्या थ्रू आपण ड्रॉट एरियापर्यंत हे पाणी पोहोचवायचा प्रयत्न आपण करतो. दॅट इज द युटिलायझेशन ऑफ द स्टोरेज ऑफ वॉटर फ्रॉम द डॅम साईड. नेक्स्ट वन इज फॉर नेव्हिगेशनल फॅसिलिटीज. फॉर द नेव्हिगेशनल फॅसिलिटीज त्या ठिकाणी मग काय करायचं? नेव्हिगेशनल जे काही ट्रान्सपोर्टेशन आपण थ्रू द वॉटर होणार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा फॉर नेव्हिगेशनल यूज साठी सुद्धा आपण फॅसिलिटीज आहेत तर या ठिकाणी पण या पाण्याचा वापर होतो. नेक्स्ट वन इज अदर ऍडिशनल युटिलायझेशन इज टू डेव्हलप द फिशर्स. म्हणजे काय? काय बघा? फिशरीज म्हणजे काय? अदर ऍडिशनल या ठिकाणी मासे वगैरे असतील तर मासे मच्छीमारी जे लोक आहेत तर त्या लोकांसाठी पण या ठिकाणी त्यांचा वापर होऊ शकतो. कारण या पाण्यामध्ये मासे असतील तर त्यांचा पण व्यवसाय होणार आहे. तर दीज आर दी सोर्सेस ऑफ वॉटर विच आर युटिलायझेशन ऑफ सोर्सेस ऑफ वॉटर फ्रॉम द डॅम साईट. या पद्धतीने हे काय? दीज आर दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द dam site or the objectives of the storage water which is stored at a dam site. समजलं का सगळ्यांना? all of you getting? all of you understand? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Okay, so Yes, write down madam.
Write down next point. Introduction to dams. Introduction to dams. Dam is a solid barrier constructed. Dam is a solid barrier constructed at a suitable location. At a suitable location. At a suitable location. Across a river. Across a river. Across a river valley. Across a river valley. To store. To store flowing water. To store flowing water. Below this, write down. Storage of water is. Storage of water is utilized for. Storage of water is utilized for following objectives. Storage of water is utilized for following objectives. Write down first. Hydropower. Hydropower. Second one, irrigation. Irrigation. Third one, water for domestic consumption. Water for domestic consumption. Next one, drought and flood control. For navigational facilities. Other additional utilization. Other additional utilization is to develop fisheries. Okay, all of you completed? You have completed? Yes, ma'am. Okay, moving towards the next slide. Write down these types of the dams. We'll see the different types of the dams. Dam is classified as rigid dam and the non-rigid dam. Write down the types. One is the gravity type from rigid dam. Second one is the arch-shaped dam. Third one is the steel.
and last one timber. Non-rigid dam. Non-rigid dam. Write down earth-fill dam, earth-fill dam, and rock-fill dam. That are the non-rigid dams. Below these, earth-fill dams are homogeneous and non-homogeneous. Homogeneous and non-homogeneous. बघा या ठिकाणी डॅम साइट आहे तर त्या डॅमचं जे क्लासिफिकेशन आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. फॉर द रिजिड अँड द नॉन रिजिड. रिजिड म्हणजे काय असणार आहे, कॉन्क्रीट हे एक रिजिड आहे. आणखी नॉन रिजिड म्हणजे काय, जे अर्थ मटेरियल पासून जे बनवलेले जे कॉन्क्रीट आहे तर त्या अर्थ मटेरियल पासून बनवलेल्या कॉन्क्रीट अर्थ मटेरियल पासून बनवलेल्या डॅमला आपण काय म्हणणार आहोत, तर नॉन रिजिड डॅम असं म्हणणार आहोत. मग त्यामध्ये अर्थफिल डॅम, अर्थफिल म्हणजे काय, अर्थ मटेरियल पासून आपण जे डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहोत दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ नॉन रिजिड डॅम. रॉक फिल डॅम म्हणजे काय, जे हार्ड स्टार्ट आहे, हार्ड रॉक आहेत तर त्या रॉकच्या साह्यानं, स्टोनच्या साह्यानं जो आपण डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहोत तर दॅट इज नथिंग बट अ रॉक फिल डॅम. यामध्ये मग अर्थ फिल डॅमचे दोन टाइप आहेत. वन इज द होमोजिनियस अँड सेकंड वन इज द नॉन होमोजिनियस मटेरियल. मग त्यामध्ये मटेरियलच्या होमोजिनियस मध्ये, मटेरियल जर होमोजिनियस असतील, एकाच प्रकारचं जर मटेरियल त्या ठिकाणी वापरलं असेल तर इट इज नोन ॲज द होमोजिनियस. आणि इफ देअर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द मटेरियल्स आर युज्ड देन इट इज नोन ॲज अ नॉन होमोजिनियस मटेरियल. बट दीज ऑल द मटेरियल्स आर अर्थ फिल मटेरियल्स. ओके, अर्थ फिल मटेरियल असले पाहिजे. सेकंड वन इज द रॉक फिल डॅम. तर रॉक फिल डॅम म्हणजे काय, जे स्टोन्स आहेत, रॉक आहेत, स्टोन्स आहेत म्हणजे काय, जे दीज आर दी हार्ड ऑर द ड्युरेबल स्टोन्स आहेत. तर याचा सहाय्याने जो काय आपण डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहोत तर दॅट इज नथिंग बट अ रॉक फिल डॅम. अँड फर्स्ट वन इज द रिजिड डॅम. तर रिजिड डॅम म्हणजे काय, जे काही ग्रॅव्हिटी डॅम आहेत, आर्च डॅम आहेत, स्टील आहे किंवा टिंबर आहे. तर हे डॅम जे आहेत, ग्रॅव्हिटी डॅम आहे ते कॉन्क्रीट मटेरियल, सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, वॉटर हे सगळे जे मटेरियल आहेत कन्स्टिट्युएंट या ठिकाणी वापरून जे बनवलेले आहेत तर त्याला आपण ग्रॅव्हिटी डॅम म्हणतो. सेम त्याला आर्च शेप म्हणजे काय, एक सर्क्युलर, हाफ सर्क्युलर सेक्शनचा या ठिकाणी त्याला काय केलं जातो, एक शेप दिला जातो, त्यामुळे त्याला आर्च सेक्शन डॅम किंवा आर्च रिजिड डॅम असं आपण त्याला म्हणतो. त्या ठिकाणी जर हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी द मटेरियल इज युज्ड एज अ स्टील, then that dam is known as a steel dam. And last one is the timber, that is based on the material which is timber is used there. ह्या ठिकाणची मात्र कॉस्ट जी आहे तर ती ग्रॅव्हिटी डॅम, आर्च डॅमची काय असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू द अदर टाइप्स ऑफ द डॅम्स. तर यामध्ये बघा आर्च असेल, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी असेल, स्टील असेल. तर स्टील हे एक मटेरियल आहे, टिंबर हे एक मटेरियल आहे. ग्रॅव्हिटी डॅम आहे तो कॉन्क्रीट पासून बनवलेला असतो. आर्च पण सेम. आता पण या ठिकाणी रिजिड आणखी नॉन रिजिड. नॉन रिजिड सगळे डॅम्स जे आहेत ते सगळे अर्थ मटेरियल पासून बनवलेले आहेत. ओके, बाय युझिंग द रॉक्स असतील, बाय युझिंग द सॉइल असेल त्या ठिकाणी. मग होमोजिनियस आणखी नॉन होमोजिनियस विच आर prepared, which are made the dams by using the earth-fill materials only. These are the classification of dam. समजलं का सगळ्यांना? All of you getting? रिजिड डॅमची जी काही कॉस्ट आहे ती पण जास्त असणार आहे. सेकंड थिंग इज दॅट ड्युरेबिलिटी जी आहे, द ड्युरेबिलिटी ऑफ रिजिड डॅम इज ऑल्सो मोर ॲज कम्पेअर्ड टू द नॉन रिजिड डॅम. कारण नॉन रिजिड जे डॅम आहेत ते कशापासून बनवलेले आहेत तर दीज आर प्रिपेअर्ड बाय युझिंग द अर्थफिल मटेरियल ओनली. अर्थफिल म्हणजे काय, अर्थ मटेरियल. अर्थ मटेरियल मध्ये म्हणजे सिमेंट, त्या ठिकाणी तुमची काय आली, सोईल आली, त्या ठिकाणी मग तुमचे स्टोन्स आले, मुरुम आला, या सगळ्याचा वापर करून आपण काय करणार आहोत, डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहोत. दॅट इज द अर्थफिल मटेरियल्स. अर्थफिल डॅम असं त्याला नाव दिलेलं आहे. रॉक फिल म्हणजे काय, सगळे जे स्टोन्स आहेत, हार्ड स्टोन असतील त्या ठिकाणी, मग त्याच्या साह्याने जे रॉक आहेत तर त्याला आपण बनवलेलं आहे, डॅम बनवतो त्या साईडला म्हणतो आपण रॉक फिल डॅम. मग त्यामध्ये जे होमोजेनियस मटेरियल असतील तर अर्थफिल मध्ये तर होमोजेनियस अर्थन डॅम म्हणणार आहोत. नॉन होमोजेनियस मटेरियल असतील तर इट इज नो कन्सिडर्ड ॲज अ नॉन होमोजेनियस अर्थन डॅम. ओके, आणि रिजिड डॅम म्हणजे काय, रिजिड असं का म्हटलेलं आहे तर कॉस्ट ऑफ दिस रिजिड डॅम इज मोर. सेकंड वन इज द, या ठिकाणचं जे काही ड्युरेबिलिटी ऑफ दॅट डॅम इज ऑल्सो मोर. ज्या वॉटरचं जे काही प्रेशर ऍक्ट होतं, वॉटरचं प्रेशर जे डॅम वरती जे ऍक्ट होणार आहे तर
लोड कॅरिंग कॅपॅसिटी किंवा प्रेशर जे ऍक्ट होतं त्याला बिअर करण्याची कॅपॅसिटी रिजिड डॅमची काय असते तर जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू द नॉन रिजिड डॅम्स. अँड दीज आर मेड अप ऑफ विथ द कॉन्क्रीट, विथ द स्टील और विथ द टिम्बर. त्यामध्ये मग सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, वॉटर या सगळ्याच्या सहाय्याने आपण काय करतो विल मेक द रिजिड डॅम्स. त्यामध्ये डिपेंड्स अपॉन द टिम्बर, डिपेंड्स अपॉन द मटेरियल लाईक स्टील. व्हेरिएशन या ठिकाणी काय केलेलं आहे डॅम साईडचं केलेलं आहे. स्टील असेल तर स्टील डॅम असं म्हटलेलं, टिम्बर असेल तर टिम्बर डॅम. सो दीज आर दी parameter, these are the types of the rigid dam and these are the types of the non rigid dams. All of you getting? Yes, ma'am. बोला पटपट बाकीचे. Yes, ma'am. ओके, लिहून घेतलं का फ्लो चार्ट? Yes, ma'am. Okay, Yes, we ma'am. move towards the next slide then. Structure of dam. ही डायग्राम काढून घ्यायचे सगळ्यांनी तुमच्या नोटबुक मध्ये. स्ट्रक्चर ऑफ डॅम, तर याच्यावरून तुम्हाला यू विल गेट द आयडिया अबाउट द डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ द डॅम. So fast, draw it fast in your notebook. फास्ट ड्रॉ करून घ्या, चला पटपट. स्ट्रक्चर ऑफ डॅम. Structure of dam. Write down all the components with a figure. Downstream side, upstream side, creased, spillway, sluiceway, toe, hill, हे सगळे पॉइंट त्या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवायचे आहेत. झालं का सगळ्यांचं? No, ma'am. Do it fast.
कम्प्लिटेड झालं सगळ्यांचं? Yes, ma'am. ओके. ठीक आहे. तर बघा यामध्ये वन बाय वन या ठिकाणी टो आणखी हिल जे लो या ठिकाणी बघा टो अपस्ट्रीम आणखी डाऊनस्ट्रीम. तर अपस्ट्रीम साइडला काय असणार आहे बघा, स्टोरेज रिझर्व या ठिकाणी फ्री बोर्ड आहे, या ठिकाणी गॅलरी आहे, या ठिकाणी इनसाइड डॅम हा इनसाइड सेक्शन आहे, या ठिकाणचा गॅलरी आतल्या साइडला दाखवलेली आहे. वन बाय वन आपण हे सगळे पॅरामीटर बघूयात. आता टो म्हणजे काय, हिल म्हणजे काय. तर या ठिकाणी बघा आता हिल पोर्शन म्हणजे काय, कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड ऑन द अपस्ट्रीम साइड. त्या डॅम साइडची एक अपस्ट्रीम आणखी एक डाऊनस्ट्रीम साइड म्हणजे काय, एक फ्रंटची साइड आणि एक बॅकची साइड असे दोन पॅरामीटर आहेत. म्हणजे हिल आणखी टो. कॉन्टॅक्ट विथ द डाऊनस्ट्रीम साइड म्हणजे अपस्ट्रीम साइड म्हणजे काय, इट अपस्ट्रीम साइड विच कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड ऑन द अपस्ट्रीम साइड. आणखी टो म्हणजे काय, कॉन्टॅक्ट ऑन द डाऊनस्ट्रीम साइड. म्हणजे एक अपस्ट्रीम आणखी एक डाऊनस्ट्रीम साइड अशा दोन्ही वे मध्ये त्याला टो आणखी हिल असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट वन इज द अब्युटमेंट. अब्युटमेंट हे कशासाठी असतात बघा, द साइड्स ऑफ द व्हॅली ऑन विच द स्ट्रक्चर ऑफ द डॅम इज रेस्ट. अब्युटमेंट आणखी पियर. पियर म्हणजे काय असतात, पिलर किंवा अब्युटमेंट हे काय असतात, सेम असतात. तर त्याच्यावरती काय केलं असतं, पूर्ण डॅम साइडचं कन्स्ट्रक्शन काय असतं, रेस्ट केलेलं असतं. जो डॅम साइट आहे त्याच्या खाली जे फाउंडेशन असतं ते पियर असतात. तर त्या पियर वरती हे काय केलेलं जातं, ही डॅम साइट आहे ती कन्स्ट्रक्ट केली जाते. म्हणजे टोटल जो डॅमचा लोड आहे तो तुमचा कशावरती येणार आहे, पियरवर येणार आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतो, अब्युटमेंट असं म्हणतो. अब्युटमेंट द साइड्स ऑफ द व्हॅली ऑन विच द स्ट्रक्चर ऑफ द डॅम इज रेस्ट. नेक्स्ट वन इज द गॅलरीज. आता हे छोट्या गॅलरीज तुम्हाला दाखवले मी मिडलला. ते काय, स्मॉल रूम्स लाईक अ स्ट्रक्चर लेफ्ट विदिन अ डॅम फॉर चेकिंग द ऑपरेशन्स. या गॅलरीज मध्ये जे काही डॅम साइट आहे तर डॅम साइट मधले जे काही ऑपरेशन्स असणार आहे, जे काही त्या ठिकाणी कुठलं गेट आहे तर गेट ओपन करायचं आहे, किंवा त्या ठिकाणी जी कम्प्युटरायझर सिस्टीम जी केलेली असती की त्या ठिकाणी किती फ्लो आहे, त्या ठिकाणची किती वॉटर किती हाईट वरती आहे, किती लेवल वरती आहे, पाणी आता बाहेर किती एक्सेस आहे, ते किती सोडायचं आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. म्हणजे जे काही मेंटेनिंग ऑफ द त्या साईट जे काही पूर्ण मेंटेन आहे साईटचं करायचं आहे थ्रू द कम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल, थ्रू द गॅलरीज असतील, त्या ठिकाणी होणारं सिपेज जे वॉटर आहे, तर या सगळ्याचं जे कॅल्क्युलेशन आहे तर या गॅलरी या एक रूम असते, या रूम मध्ये काय केलं जातं, कम्प्युटरायझर या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी ऑपरेशन्स केले जातात. नेक्स्ट वन इज द डायव्हर्जंट टनेल. डायव्हर्जंट टनेल हा का कन्स्ट्रक्ट केला जातो, द टनेल्स आर कन्स्ट्रक्टेड फॉर डायव्हर्टिंग द वॉटर बिफोर द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम. दिस हेल्प्स टू कीपिंग द रिव्हर बेड ड्राय. तर त्या ठिकाणी एक डॅम कन्स्ट्रक्शन करायचं आहे. डायव्हर्जंट टनेल म्हणजे काय, टनेल डायव्हर्जन कशासाठी करायचंय आपल्याला, तर वॉटरचा फ्लो आहे तो एक काय करायचा आपल्याला, टर्न करायचा आहे. त्यासाठी जो काही टेम्पररी टनेल असणार आहे, टेम्पररी डायव्हर्जन आपण करणार आहोत वॉटरचं, तर त्याला आपण म्हणतो काय, द डायव्हर्जंट टनेल्स. तर त्याच्या थ्रू आपण काय करतो, वॉटरला टर्न करतो, वॉटरला काय करतो, टर्न करतो, जेणेकरून पाण्यावर आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, डॅमचं कन्स्ट्रक्शन करता येईल. आणि आफ्टर द कन्स्ट्रक्शन मग परत हा वे आहे तो परत डायव्हर्जंट टनेल आहे तो परत आपण या स्टोरेज रिझर्वायर मध्ये काय करणार आहोत, वॉटर स्टोअर करून ठेवणार आहोत. पण फॉर द टेम्पररी स्ट्रक्चर आपल्याला काय, फॉर द टेम्पररी पर्पज काय करायचं, आपल्याला वॉटरचं त्या ठिकाणी डायव्हर्जन करायचं. कशासाठी, फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम अँड द रिझर्वायर. नेक्स्ट वन इज अ स्पिलवेज. आता हे स्पिलवेज गेट्स हे काय असतात, तर एक्सेस अमाऊंट ऑफ जर वॉटर असेल तर त्याला आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर या स्पिलवे किंवा या गेट थ्रू काय केलं जातं, तर पाणी आहे ते एक्सेस अमाऊंट ऑफ जे वॉटर होतंय कशामध्ये, तर रिझर्वायर मध्ये, ते काय केलं जातं, गेट्स ओपन केले जातात, स्पिलवेज ओपन केले जातात. त्याच्या थ्रू वॉटर जे एक्सेस आहे ते काय केलं जातं, बाहेर सोडलं जातं. इट इज द अरेंजमेंट नियर टू द टॉप टू रिलीज द एक्सेस वॉटर ऑफ द रिझर्वायर टू द डाउनस्ट्रीम साइड. नेक्स्ट वन इज स्ल्यूज वे. हे स्ल्यूज वे काय आहे, अन ओपनिंग इन द डॅम नियर टू द ग्राउंड लेवल विच इज यूज्ड टू क्लिअर सिल्ट अक्युमुलेशन इन द रिझर्वायर साइड. म्हणजे काय, जे काही पाणी आहे तर या पाण्यामध्ये जे काही सिल्ट आहे तर या सिल्टचं पूर्ण लोअरमोस्ट पार्टला स्ल्यूज वे मध्ये काय केलं जातं, सिल्ट फॉर्मेशन होतं, त्या ठिकाणी सिल्ट अक्युमुलेशन होतं ऍट द रिझर्वायर साइड. तर त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, स्ल्यूज वे असं म्हणलेलं आहे. समजलं बघा. टो आणि हिल. टो म्हणजे काय, अपस्ट्रीम साइड,
हिल म्हणजे टो म्हणजे काय असणार आहे तुमचं डाऊनस्ट्रीम साइड, हिल म्हणजे काय असणार आहे अपस्ट्रीम साइड ऑफ द डॅम साइट असणार आहे. अबिटमेंट म्हणजे काय असणार आहे ते फाउंडेशनचा टाइप आहे हा. पियर किंवा त्यालाच अबिटमेंट असं म्हणतात, म्हणजे पूर्ण डॅम साइट तुमच्या याच्यावरती रेस्ट आहे. नेक्स्ट वन इज द गॅलरीज. आपण का प्रोव्हाइड करतो तर या गॅलरीज मध्ये जे काही डॅम साइट वरचे जे काही ऑपरेशन्स आहेत तर ते सगळे ऑपरेशन्स या ठिकाणी कुठला वाल ओपन करायचा, कुठला वाल बंद करायचा, हे सगळ्याचे कन्सेप्ट आहे. हे जे सगळे ऑपरेशन्स आहेत these all operations are made into these galleries only. Next one is a divergent tunnel. ज्या वेळेला आपण कन्स्ट्रक्ट करतो डॅम साइट तर त्यावेळेला डायव्हर्जन आपण करणार आहोत टनेल थ्रू असेल किंवा अदर वेनं जे आपल्याला वॉटरचं जे काही डायव्हर्जन करायचं आहे तर त्या डायव्हर्जन कशासाठी आपण करणार आहोत, फॉर द टेम्पररी पर्पज करणार आहोत. आणि सेकंड थिंग इज काय आहे तर आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम त्या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी हेल्प कशाच घेतो तर डायव्हर्जन टनेलची. नेक्स्ट आहे ते स्पिलवेज. तर स्पिलवेज किंवा गेट्स याचा वापर काय कशासाठी आपण करतो तर जे की वॉटर आहे तर त्या ठिकाणी स्पिलवेज आणखी गेट त्याच्या थ्रू एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर जर झालं, कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त वॉटर झालं डॅम साइट वरती तर ते वॉटर आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण जे वापरणार आहोत ते म्हणजे काय असणार आहे स्पिलवेज आणि गेटच्या सहाय्याने जे वॉटर आहे ते आपण काय करणार आहोत एक्सेस वॉटर रिमूव्ह करणार आहोत. ओके. स्ल्यूज वे म्हणजे काय, त्या ठिकाणी जे काही सिल्ट अक्युमुलेट होणार आहेत ऍट द लोअर मोस्ट पार्टला तर ते कुठे होणार आहेत तर तुमच्या स्ल्यूज वे मध्ये होणार आहेत. अँड ओपनिंग इन द डॅम नियर टू द ग्राउंड लेवल विच इज युज्ड टू क्लिअर द सिल्ट अक्युमुलेशन इन द रिझर्वायर साइड. ओके. Once again I will show you the diagram of this dam side. तर यामध्ये बघा अपस्ट्रीम साइड हे साइड दाखवलेलं आहे. अपस्ट्रीम साइड, दिस इज अ डाऊनस्ट्रीम साइड. या ठिकाणी याला टो म्हणलेला आहे, डाऊनस्ट्रीम साइडला टो असं म्हणलेलं आहे, अपस्ट्रीम साइडला हिल असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी पाण्याची लेवल जी आहे मॅक्झिमम MSL MWL म्हणजे काय मॅक्झिमम वॉटर लेवल, दॅट इज द मॅक्झिमम लेवल. NWL म्हणजे काय नॉर्मल वॉटर लेवल. जर वॉटर आहे हा काय आहे तो फ्री बोर्ड आहे तर याच्यामध्ये पूर्ण जर वॉटर स्टोअर केलं या ठिकाणी, हा फ्री बोर्ड हा का दिलेला आहे तर वॉटरची कॅपॅसिटी या लाईनीपर्यंत ह्यापासून ते इथपर्यंत ह्या लाईन पर्यंत वॉटर असणार आहे आपलं आणि याच्यावरती हा एवढा फ्री बोर्ड सोडलेला आहे. समजा एक्सेस अमाऊंट ऑफ जरी वॉटर झालं त्या ठिकाणी फ्री बोर्ड एवढा सोडलेला आहे. फ्री बोर्ड म्हणजे काय असतं तर स्पेस जी वॉटरची लेवल आहे त्याच्यापेक्षा आपली डॅम साइडची जी काय वरचा टॉपमोस्ट लेअर आहे तो कसा पाहिजे त्याच्या वरती पाहिजे, वॉटर लेवल त्याच्या खालती पाहिजे. जर वॉटर एक्सेस होत गेलं तर काय होणार आहे मॅक्झिमम फ्लड लेवल जर होत गेली तर त्या ठिकाणी हे वॉटर जे आहे तर आपल्याला काय करायचं आहे थ्रू द स्पिलवेज अँड थ्रू द गेट ओपन करणार आहोत आपण, स्पिलवेज ओपन करणार आहोत आणि त्याच्या थ्रू हे रिमूव्ह करणार आहोत वॉटर विच इज एक्सेस इन द रिझर्वायर साइड. आता या ठिकाणी बघा गॅलरीज ही एक रूम असते, या रूम थ्रू आपण काय करतो तर या थ्रू सगळे ऑपरेशन जे डॅम साइडचे आहेत ते या थ्रू द गॅलरीज होतात. स्ल्यूज वे म्हणजे काय असतं या ठिकाणी जे काही सिल्ट कंटेंट आहेत वॉटर मधले ते काय करणार आहोत आपण ह्याच्या थ्रू काय करणार आहोत कलेक्शन करणार आहोत डाऊनस्ट्रीम साइडला. नेक्स्ट पण आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी हे जे पॅरामीटर्स आहेत डायव्हर्जन ऑफ टनेल. डायव्हर्जन म्हणजे काय असणार आहे ऍट द स्टार्टिंगला कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम करायचं आहे आपल्याला तर त्यावेळेला जो काही टेम्पररी आपण जो डायव्हर्जन रिव्हरला प्रोव्हाइड करणार आहोत दॅट इज द डायव्हर्जन टनेल फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम साइट. ओके. These all are the structures, these all are the component of the structures of the dams. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? अबिटमेंट म्हणजे काय समजलं तर अबिटमेंट मध्ये काय केलं जातं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे तुमचं डॅम साइट आहे तर ती डॅम साइट पूर्ण काय केली जाते तर तुमच्या डॅम साइट पूर्ण जो लोड आहे तो कशावरती येतो तर अबिटमेंट वरती येतो. अशा पद्धतीने देअर आर दीज आर द कंपोनेंट्स ऑफ द डॅम साइट, स्ट्रक्चर ऑफ डॅम साइट. ऑल ऑफ यू गेटिंग? बोला पटपट. Yes, ma'am. ओके. मुलींच्या मध्ये कोण बोलत नाही आहेत? समजलं का डॅम साइट अँड देअर कन्स्ट्रक्शन? मॅडम ते स्लो रिपीट करा की एकदा. हा स्ल्यूज वे म्हणताय ना. ही जी आहे अरेंजमेंट इट इज द अरेंजमेंट नियर टू द टॉप टू रिलीज द एक्सेस वॉटर
स्ल्यूज वे म्हणलं का. अँड ओपनिंग इन द, हा काय असतो, ओपनिंग असतात डॅम्स मध्ये, जे की सिल्ट कंटेंट जे आहे वॉटरमध्ये जे सिल्ट प्रेझेंट आहे, तर त्याला आपण काय करणार आहोत, ऍट द नियर टू द ग्राउंड लेवल विच इज युज्ड टू क्लिअर द सिल्ट अक्युमुलेशन इन द रिझर्वायर साइड. तर रिझर्वायर साइडला जे लोअर मोस्ट पार्टला जे काही सिल्ट कलेक्ट होणार आहे, तर ते कलेक्ट करायसाठी आपल्याला हा स्ल्यूज वे आपण काय केलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. मॅम ते सिल्ट म्हणजे काय हो? सिल्ट वे, ओके. सिल्ट म्हणजे आपण मागच्या वेळी बघितलं नाही का, वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये सिल्ट म्हणजे छोटे छोटे पार्टिकल, वाळू वगैरे असेल छोट समजा, किंवा काही पाण्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतील, मॉलिक्युल्स असतील, काही कचरा असेल, घाण असेल समजा, किंवा वाळूचे छोटे छोटे पार्टिकल्स असतील, तर ते सगळे लोअर मोस्ट पार्टला काय होणार आहेत, कलेक्ट होणार आहेत. मग ते आपण स्ल्यूज वे थ्रू कलेक्ट करतो. समजलं डाऊनस्ट्रीम साईडला सिल्ट म्हणजे? समजलं आता? हो हो. ओके.